महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन बरोबर तुम्ही असोसिएट कसे झालात? सिम्बायसीमध्ये काम करत असतानाच माझा एक मित्र होता, त्याचे इव्हेंट्स होते, तर ते त्यांना मदत करायला म्हणून गेलो. पण मला आता तुम्ही जिममध्ये एका वेळी 50 ते 100 लोक असतात, त्यामुळे मॅनेजमेंट इज लाईक म्हणजे तुमचं स्किल आपोआप डेव्हलप होतं. त्यामुळे मग ते माझ्याकडे नॅचरली होतं. सो मी त्याचा जो इव्हेंट मॅनेज करून दिला. तर तो इव्हेंट मॅनेज करत असताना त्यावेळेस पुण्यामध्ये MPL नावाची एक स्पर्धा होती, जी IPLचं लोकल लेवलचं व्हर्जन आहे, महाराष्ट्र प्रीमियर लीग. ती बऱ्यापैकी चालली त्यावेळेस. तर त्याचं जे मॅनेजमेंट होतं त्या कंपनीने मला बोलवलं, कारण स्पोर्ट्स बॅकग्राऊंड पण होती आणि मॅनेजमेंट पण स्किल्स होते. सो मी ते करायला म्हणून तिकडे गेलो. तर त्यावेळी MCAला माझ्याबद्दल माहिती कळाली. तर त्यांनी MCAने मला सांगितलं, तुझं कोर एक्सपर्टाईज इज फिटनेस, सो माईट ॲज वेल आमच्याबरोबर तू काम कर, आमच्या टीम्सना ट्रेन कर. नुसतं इव्हेंट मॅनेजमेंट इज लाईक तुझं ॲडिशनल हे. सो मला ते आवडलं आणि मी इतके दिवस नंदनबाळ, लियांडर पेस यांच्यासारखे जे कोचेस होते त्यांच्याबरोबर मी टेनिसमध्ये त्यांचे जे प्लेयर्स आहेत त्यांना ट्रेन करत होतो. सो इट्स अ इंडिव्हिज्युअल स्पोर्ट. इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्समध्ये तुम्ही एका माणसालाच ट्रेन करत असता, पण ॲट द सेम टाईम तुम्ही जर टीम स्पोर्ट ज्यावेळी ट्रेन करता त्यावेळी तुम्हाला सगळ्या लोकांना एका वेळी ट्रेन करायचं असतं. आणि मग मी तिथनं पुढे अंडर-14, अंडर-16, अंडर-19, अंडर-23 या सगळ्या टीम्सना मी ट्रेन केलं. NCAमध्ये गेलो, नॅशनल क्रिकेट अकॅडमी. त्यांचे लेवल O आणि लेवल 1 कोर्सेस आहेत. तर ते कोर्सेस लेवल 1 जो आहे तो आता एक साधारण 25 ते 30 फक्त ट्रेनर्स असतील इंडियामध्ये. त्यातला मी एक आहे. आणि त्याच्यामुळे मला इंडिया अंडर-25 टीमबरोबर काम करायला मिळालं, जी टीम नंतर एशिया कप जिंकून आली. त्यावेळेस मग जसप्रीत बुमराह, KL राहुल जे आता सगळे खेळत आहेत, करण शर्मा, या सगळ्या लोकांना ट्रेन करायला मिळालं. तुम्ही एवढ्या मोठ्या कलाकारांना फिटनेस मंत्र देत असता, तर आपल्या युवागिरीसाठी एक मस्त फिटनेस मंत्र द्या ना तुमचा. मी जसं मगाशी म्हटलं तसं की तुमच्या 24 तासातनं तुम्हाला फक्त 1 तास बाहेर काढायचा आहे. तसं बघितलं तर काहीतरी 8 का 9% तुम्हाला दिवसातला तो वेळ आहे, तो जर तुम्हाला काढता आला आणि तो तुम्हाला काढता येत नसेल तर तुम्ही आयुष्यात दुसरं काही करू शकत नाही. म्हणजे ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला कधीच ती किक जे म्हणतो ना तुम्ही, की ती मला कधी गरजच लागली नाही, कारण आय एम ऑल टाईम हायवरती आहे. मी जेव्हापासून मी एक्सरसाइज चालू केलं आहे तेव्हापासून मला त्यामुळे दुसऱ्या किकची आर्टिफिशियल किकची गरजच लागली नाही. सर, कमिंग टू द एंड ऑफ दिस, मला सांगा तुमची युवागिरी काय? माझं सिम्पल लॉजिक आहे की तुम्ही एक्सरसाइज का करायला पाहिजे, कारण तुम्हाला जे काही तुमचे छोटे जी सुखं आहेत की मला आज मला वडापाव खायचा, तर मला विचार नाही करायला लागला पाहिजे, अरे बापरे मला उद्या किती माझं पोट वाढेल किंवा माझं फॅट वाढेल. सो मी सगळं मला खाता आलं पाहिजे आणि ते त्याच्यातनं मला कुठलेही रोग नाही झाले पाहिजेत किंवा मला कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे, ह्याच्यासाठी म्हणून एक्सरसाइज करा. तुम्ही आज जर जास्ती खाल्लं असेल तर उद्या थोडं जास्ती एक्सरसाइज करा ना. आणि एकदा इनपुट वर्सेस आउटपुट हा साधा लॉजिक आहे याच्यामध्ये. तुम्ही जास्ती खाल्लं जास्ती वाढणार आहे, कमी खाल्लं कमी वाढणार आहे. आणि जर जास्ती खाल्लं असेल तर ते काढायचं कसं बाहेर, हे एक्सरसाइज थ्रू तुम्ही करू शकता. वाव. तुमचे स्टुडंट्स आहेत इकडे ज्यांच्याशी आपण बोलू शकतो? नमिता, ती माझ्या एवढाच एक्सरसाइज करते. अपूर्व, तुला माहिती आपण कुठे चाललोय आज? नाही. आपण चाललोय मुलींच्या साम्राज्यात. मुलींच्या साम्राज्यात? व्हॉट इज दॅट? म्हणजे अशा ठिकाणी मुलांना जायला परमिशन नाही, फक्त आणि फक्त मुलीच जाऊ शकतात. ये लेडीज वॉशरूम मध्ये घेऊन चाललीस की काय मला? पिंडोक, काही पण बोलतो हा. तुला अशा ठिकाणी का घेऊन जाईन? डोकं लाव अपूर्व, डोकं लाव. ओके, लेट मी थिंक. थिंक. ओ गॉड, वेट. हळदी कुंकूच्या समारंभाला 1 मिनिट. काय हळदी कुंकूच्या समारंभाला काय? हा प्लीज, आय एम नॉट इंटरेस्टेड. माझा पॅकअप आहे, हे घे पकड, तूच फिर गोल. हा, जा घरी जा. नुसता इकडे, ओय इकडे. व्हॉट इज रॉंग विथ हिम? काय? मी तुला अशा ठिकाणी नाही घेऊन जाणार अपूर्व. मग कुठे घेऊन चल, मी तुला दाखवते. चला. फुकटचा ड्रामा करत असते. आपण आलोय KB जोशी BCA कॉलेज ऑफ विमेन पुणेमध्ये. वा 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 वा, मला असं वाटतं मी स्वर्गात आलोय. वा वा, छान अप्सरा. थँक्यू अप्सरा. You're welcome. घे तू पण क्रेडिट. काय पडणार तुला? हाय. काय नाव तुझं? माधुरी. वेल माधुरी, मला सांग, फेसबुकवरती खूप फ्रेंड्स आहेत? नाही, फेसबुकवर नाही आहे. नाहीयेस तू? इंस्टाग्रामवर आहेस? हा. इंस्टाग्रामवर आहे. हो. मग मला सांग, फॉलोअर्स वाढवायला तू काय करतेस? फोटो छान टाकते. छान photo टाकते. बरं, किती फॉलोअर्स आहेत तुझे? 100च्या वरती. अरे वा वा. जस्ट आताच ओपन केलंय. Just आताच open केलं. काय नाव तुझं? मनाली. मनाली? शिमला कुठे? बरं मनाली, मला सांग, फेसबुकवर आहेस? हो आहे. मग फ्रेंड लिस्ट तुझी वाढवायला, नंबर ऑफ फ्रेंड्स वाढवायला काय करतेस?
खूप सारे फोटोज टाकते परत सर्च पण करते काही स्कूल फ्रेंड्स कॉलेज फ्रेंड्स सगळेच बॉयफ्रेंड्स नाही नाही नाही. मी जास्त फेसबुक यूज करते यूज करतो हो आणि त्याच्यावर मी खूप सारे छान छान फोटो टाकते आणि खूप सुंदर स्टेटस ठेवते. एक एक्झाम्पल दाखव. माझी मैत्री कळायला टाइम लागेल पण कळेल तेव्हा वेळ लागेल. जसं सगळे बोलले की फोटोज वगैरे टाकते सध्या मला वेळ लागले की फोटो एडिट करायचे कोट्स टाकायचे आणि पोस्ट करायचे फोटोशूट करून फोटोज पोस्ट करून मॉडेल नाही आहे पण माझी रूममेट प्रोफेशनल फोटोग्राफर आहे आहे ती इकडे इथे नाही आहे नाही मला पण फॉलो काढून घ्यायचं. नाही काढते ना ती 50 रुपये पर पिक चालेल जमेल 50 खूप रिझनेबल आहे. जर आमच्याबरोबर सेल्फी काढलास तू युवागिरीवर तर तू काय कॅप्शन देशील त्याला? आता तुम्ही सेलिब्रिटी आहात तर आहात तुम्ही सेल्फी विथ स्नेहा अँड वा सुपर. बरं अनुराधा मला सांग फेसबुक इंस्टाग्राम वरती तुझे फॉलोअर्स कसे वाढवतेस? ॲक्च्युली मी फॉलोअर्स वाढवत नाही मी फक्त फोटोज वगैरे टाकते अँड दॅट्स इट. हा ज्यांना लाईक करत ते करतील. जा घेतलं. जो मी हूँ सो हूँ. जो मैं हूँ सो हूँ. वाह सुपर. हाय थँक्यू सो मच. बिफोर यू आस्क मी एनिथिंग मला बोलायचं आहे की Please. अपूर्व तुला तू खूप क्यूट वाटतो. मी तुझे शूज बघते द वे यू सेट झकास आय वाज लाईक जस्ट गॉन मॅड. बोल वन्स मोर इकडे या जागा. बरं माझा पॅकअप झाला तू बोल चल आपण जाऊ. अरे आलास परत कशाला आलास? नाही, संपून जातो आय एम व्हेरी प्रोफेशनल. हाय तुझं नाव काय? रुबीनी. रुबीनी. वा म्हणजे रुबी सारखी अशी छान छान सुंदर सुंदर. रुबी इज रेड बट आय एम वेअरिंग ऑरेंज. ऑरेंज सी. बरं आता भाऊ बहीण कोणी बोलायचं नाही आम्हाला. हे कपल गोल्स आहेत कपल गोल्स. सेम कलर. येस ओके मला सांग फेसबुकवर इंस्टाग्रामवर आहेस? नॉट नॉट रिली. नाही गरज नाही पडत तुला? गरज नाही ही चालता चालता लोक फॉलो करतात. Actually, I wanted to say that because I don't believe in virtual follow. जे real follower असतात, that's what matters and they are the friends. वा हे तू त्याच्यावर लाईन मारायचा प्रयत्न करतेस का? काय पडलीस त्याला काय आहे ना. मी विचारत होते हिला कसं पटवू इकडे ही पडली. हे मोवर. सुपर थँक्यू सो मच. Thank you. वा धमाल मस्ती अशीच चालू राहणार आहे. तुम्ही कुठे जाऊ नका परत या. आय डोंट नो मी राहणार आहे की नाही कारण रुबीनी खूप गोड आहे. अपूर्व, I love you. घरी जा. बरं महाराष्ट्राचा सुपर हिरो कोण आहे असं तुला वाटतं? मोदी. उभी कशी बघ ना अमिताभ बच्चन. मला सांग तुझं ध्येय काय? व्हॉट इज युअर एम? काय अचीव्ह करायचं तुला? मला अचीव करायचे 100 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. 100. येस 100 आणि ते पुढच्या 3 वर्षात. फॅक्टरी बंद करून याच्यामध्ये जेव्हा जायचं सायकलिंगमध्ये निर्णय घेतला त्यावेळेला थोडंसं वेगळं वाटलं होतं की सायकलिंग करून काय होणार आहे. पण जेव्हा त्यांनी खरं अचीव केलं ते तिकडे युरोपमध्ये गेले थायलंड मलेशिया आणि बाहेर जेव्हा फॉरेन कंट्रीजमध्ये त्यांना बघितलं किंवा त्यांच्या नावावर जेव्हा रेकॉर्ड झालं त्यावेळेला खूपच आनंद वाटला मला. म्हणजे हा आनंद सांगू शकत नाही आपण शब्दामध्ये इतका आनंद तो होता. मित्रांनो आता आम्ही आहोत कुठे? महाबळेश्वरच्या वेलॉसिटी एंटरटेनमेंट्स मध्ये.